माझं नाव नवनाथ लक्ष्मण तांबेरे. मला समाज कल्याण याच्यातून मला कॉल होता महाराष्ट्र पाणी पुरवठा खात्यामध्ये. तिथं माझी 1996 साली नियुक्ती झाली होती. नियुक्ती होऊन मला नियुक्त झाल्यानंतर माझ्याकडून महाराष्ट्रात कुठं जाण्यास तयार आहे का अशी लेखी बी घेतली त्यांनी. लेखी घेतल्यानंतर मला 1 जानेवारीला कामाला घेतो अशी त्या लोकांनी सांगितलं होतं. तर त्यांनी काय मला कळवलं नाही म्हणून मी ऑफिसला आल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या ऑफिसचे काही प्रोसिजर चालू आहेत, 2-3 महिने तुम्ही थांबा. परत मी 2-3 महिने थांबलो. परत आल्यानंतर त्यांनी एकदा 6 महिने थांबा, 8 महिने थांबा, असं थांबत मी चक्रात आजपर्यंत मारतो. मग ती लोक आता माहिती अधिकार टाकल्यानंतर ते सांगतात की तुमची फाईल भेटत नाही. तर फाईल गेली कुठं? तर फाईल भेटत नाही म्हणून आम्ही काही करू शकत नाही असं सांगतात. आणि आता आज मला सांगतात की अशा प्रकारची भरती झाली नाही. तर भरती झाली नाही तर मी त्यांना म्हटलं भरती नाही झालं तर महाराष्ट्र शासनाचं GR द्या मला. ते बोलतं आम्ही देऊ शकत नाही. याच्या अर्थ माझ्यावर त्या लोकांनी अन्याय केला ना. त्याचे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत का? हो, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. मला कॉल आलेला आहे, सिलेक्शन झालेलं आहे, सर्व माझ्याकडे कागदपत्र आहे, पोस्टाने आलेले कागदपत्र आहेत माझ्याकडे. आणि त्यांना कागद व्यवहार केलेलं ते सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी लिहून दिले मला की फाईल भेटत नाही म्हणून आम्ही काही करू शकत नाही असं बोलतात ते लोक. आता कोणता असा GR आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला ते आता कामावरनं कमी करण्यात आलेलं असं काय तुमच्याकडे काय शासनानं काय पत्र काढलेलं आहे का? आजपर्यंत मी त्यांना GR माहिती अधिकारी मागितलं, कुठल्याही प्रकारचं मला GR दिला नाही. त्यांना वारंवार सांगतो की मला अगर कॅन्सल झाले असेल तर GR द्या, तर GR देत नाहीत मला. आणि आता आंबेडकर जनरल संघटने आम्ही मोर्चा काढला होता तर अक्षरशः त्या अधिकारी लोकांना खिडकीतून उडी मारायला लागला. मग कोण अधिकारी आहेत, काय ते? गजानन गुरव. ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे सगळे. खिडकीतून उड्या मारायला लागला. फक्त आम्ही विचारलं मला कामाला का घेत नाही, फक्त आम्ही विचारणा करण्यासाठी आलो होतो. तर ते बोलतो मी कंटाळलो या गोष्टीने, मी खिडकीतून उडी मारतो असं त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे त्यांच्यावर. तुम्ही किती वर्ष कार्य केले कुठे कामात? म्हणजे कामाला घेतलंच नाही मला आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही कामावरच नाही? कामावर घेतलंच नाही मी आतापर्यंत, चक्राच मारतोय. किती वर्षापासून? 1996 पासून. ते सांगत होते मला 2 महिन्यांनी घेतो, 4 महिन्यांनी घेतो. 2 वर्ष गेले, 4 वर्ष गेले. आणि मग शेवटी जे अधिकारी 97-98 मध्ये रिटायर झाले. मग त्यांच्या जागी दुसरे जे अधिकारी आले ते लोक बोलून देत नाही. ज्या अधिकाऱ्यांनी केलं असेल त्यांना विचारा, आम्ही काही करू शकत नाही. मग तुम्ही काय करू शकत? तुमची कागदपत्रावर तुमच्या अधिकाऱ्यांची सही आहेत ना, आणि ऑफिसची सही आहेत, आम्ही काय करू शकत नाही असं उत्तर देतात. उडवडीची उत्तर देतात जे लोक. मग आतापर्यंत तुम्ही 1996 पासून आतापर्यंत कुणाकुणाला पत्रव्यवहार केला? मी सारनाथ, गवळी, रायकर या अधिकाऱ्यांशी भेटलो. नंतर आता जे अधिकारी गजानन गुरव त्यांच्याशी बी संपर्क साधलेला आहे. तर गजानन गुरव बोलतात त्या अधिकाऱ्यांनी काय केलं ते आम्हाला माहीत नाही, आम्ही काही करू शकत नाही. आणि आता तर मला लिहून देतात की अशा प्रकारची भरतीच नाही. आत्तापर्यंत सांगत होते फाईल भेटत नाही, आता सांगतात भरती नाही. मग आता तुमचा आता निर्णय काय घेतला आहे तुम्ही? मी आता उपोषणाला बसलो आहे. जे होईल ते पुढं जे होईल ती कारणी अधिकारी असतील. शासनाकडनं आता काय अपेक्षा आहे तुमच्या? शासनाकडे अपेक्षा आहे मला कामावर घ्यावं, माझी भरपाई करून घ्यावं.